चेंडू खराब सुरुवात म्हणावी लागेल अतिरिक्त एकूण 2 धावांनी अजून कसं सुरुवात जातो तुम्ही पहिला चेंडू येणार म्हणून टाकतो पहिल्या षटकातून पूर्ण धावा समाप्तीनंतर समीर चव्हाण मोठ्या हारी जात नाही आहे चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा समीर चव्हाण याच्यासाठी पारितोषिक होत आहे या चेंडूवरती जर मोठा फटका मारला षटकार कसं 500 रुपये पारितोषिक आहे पारितोषिकाच्या भागला विषय माझा काय मेला तुमका दुसरे मी वेगळे अरे हे ठेव रे मी शेवटचे चेंडू असेल पहिले सांगता करणारा चेंडू घेऊन मोठा फटका आणि गेम शिवशालय 11 धावा समाप्त 11 सुधारचा 10 फटका संतोष करजकर माफ करा समीर चव्हाण पहिल्या चेंडूचा सामना केला दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू दुसऱ्या सरकार एकदा धावसंख्या 12 धावा 12 धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकातील पुन्हा 2 धावा 2 धावाने धावसंख्या होती 14 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर कोयना अशी धावसंख्या धावफलकावरती खराब गोलंदाजीचा फटका बसतो आणि हा चेंडू मात्र फ्रीजचा असेल एक नाणी संधी म्हणावी लागेल स्पिनरला या चेंडूवर तुम्ही षटकार घेतलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे खरं आऊट नाही आहे फ्रीजचा चेंडू होता त्यामुळे फलंदाजी बाद नाही आहे चेंडू मात्र चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 14 धावा फ्रीजचा चेंडू होता त्यामुळे फलंदाजी बाद नाही आहे बरोबर हवेश बॉल टाकू चालेल जरा आपल्या संघासाठी मात्र स्ट्राईक होते पुढे जातं 10 सुद्धा होती 15 धावा चेंडूच्या समाप्तीनंतर 15 अशी धावसंख्या धावफलकावरती चौथा चेंडू चेंडूच्या समाप्तीनंतर 16ची धावसंख्या धावफलकावरती जो संघ विजयी होईल त्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जो संघ दोन्ही सर्वांसाठी पारितोषिक आहे जो संघ उपविजेता ठरेल त्यासाठी 500 रुपये आणि जो संघ विजय होईल त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील धावसंख्या 16 धावा शेवटचा चेंडू चांगले चेंडू धावसंख्या 17 धावा 217 अशी धावसंख्या धावफलकावरती जेव्हा धक्का खेळायला आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये गोलंदाजी मार्फत चेंडू मिळतो
स्ट्राईक विकेट केलं जातं. फक्त स्ट्राईक ते स्वप्न लढावे माणसात पडलं होतं मारून देत चेंडूच्या समजपर्यंत धावसंख्या पुढे बाद 18ची धावसंख्या धावफलकावरती दुसरा चेंडू असेल पुन्हा एकदा पुढे बाद लक्ष द्या नवीन चेंडू मॅच मध्ये थोडस बॅक करत खेळाडूंना त्याच प्रकारे थोडी चेंडूच्या समजपर्यंत धावसंख्या होते ते 19 धावा धावसंख्या 20 धावा तेवढी चेंडूच्या समजपर्यंत बदलत विकेट घेतला कशांवर पार्टिसिपंट 36 स्कोरसाठी बॉल टाकू असतो चेंडू चेंडू गायला जातो धाव धावसंख्या 20 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर महावीर होते मात्र नाणी संधी होते धावसंख्या होती 21 धावा त्यामध्ये 6 धावा खर्च केला जातात रितेश कोहली करायचं म्हणून नष्ट होतं आणि 6 धावांचा फटका होतो. 6 धावांनी धावसंख्या होती 27 धावा 3 षटकांचा अखेरीस 2 बाद 27ची धावसंख्या 10 फलकावरती मोठा धावसंख्येकडे आणि कुछ करताना दिसतोय कसं करायचं संघ अंतिम षटक घेऊन येत आहे रितेश कोहली रुपयेसाठी पारितोषिक आहे. जर पहिल्या चेंडूवर विकेट घेतला तर 300 रुपयांचे पारितोषिक आहे काकांकडून. पहिला चेंडू आपल्यासाठी कंटिन्यू आहे. रितेश कोणकरला ज्या चेंडूवरती तुम्ही विकेट घ्याल त्या चेंडूवरती तुम्हाला 300 रुपयांचे पारितोषिक असेल काकांकडून. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या येतो 31 धावा मोठी धावसंख्या म्हणायला लागेल फायनलच्या मॅचमध्ये कसं करणार संघाकडून दोन्ही अजूनही मैदानामध्ये ठाण मारत आहेत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू होता त्या ठिकाणी एकूण रन व्हायचं आणि त्या घरी धावसंख्या होते 32 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अजून 4 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या इनिंगमधील. तिसरा चेंडू रितेशचा मोठा फटका मात्र एकूण धावावरती समाधान मानावे लागेल. एखाद्या धावसंख्या होते 33 धावा अजून 3 चेंडूचा खेळवणा बाकी. चौथा चेंडू रितेशचा चौथा चेंडू रितेशचा फटका प्रत्येक क्षेत्रात धावसंख्या 34 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 चेंडूचा खेळवणा बाकी मैदानामध्ये 34 धावा एक मोठी धावसंख्या संघाकडून उभारण्यात आली. अजून 2 चेंडूचा खेळवणा बाकी आहे मैदानामध्ये. काय बिघडतं काय घडतं ते पाहावं लागेल. पुन्हा एकदा धावत आल्याची अत्यंत या 2 धावांनी धावसंख्या 36 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू असेल. इनिंगची सांगत असलेला चेंडू घेऊन रितेश कोहली सज्ज होतो. सामना करेल समीर चव्हाण. सुंदर फटकेबाजी पुन्हा एकदा चांगला फटका मात्र रोशनचा मात्र आणि चेंडूवर मैदानाने धावाच्या स्वरूपात समीर चव्हाणला देतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 धावा सामन्यामध्ये या अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवला मायनेवाडी के स्वयंभू कवळी विसर्गवाडी संघ सामन्याला सुरुवात होते. या इनिंगला सुरुवात होते.
आपण कसं बी रांडेच्या का तिया त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक म्हणजेच आमचे मित्रवर्य सुरेश ढवळ यांच्या माध्यमातून घोषित झाले. धन्यवाद. एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एक धाव घेतली होते आणि 37 धावा म्हणजेच एक महाकाय लक्ष आपण पाहतोय. एक मोठं लक्ष उभं केलं जात आहे. वेतवा मायनवडी या संघाच्या विरोधामध्ये स्वयंभू करवाई केसरकरवाडी या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ म्हणावा लागेल. समीर चव्हाणची खेळी आपण पाहिली, स्वप्नीलची खेळी पाहिली. समीर चव्हाणने शेवटच्या मॅच मध्ये मात्र काय फलंदाजी केली. आपल्या संघाला एका चांगल्या लक्ष्यापर्यंत नेऊन पोहोचवलं. आत्ममात्र ती जबाबदारी असेल ती म्हणजेच संतोष पुरस्कर आणि त्याचप्रमाणे रुपेश शुकुरकर या दोन फलंदाज होते. रुपेश शुकुरकर मात्र एक विस्फोटक फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे या मॅच मध्ये. सांगितलं संख्या 9 धावा कोटी. काय मारून साहेबांच्या माध्यमातून तर एका षटकाचा किंवा समाप्त झालाय. एका षटकाच्या समाप्त सांगितलं सध्या 11 धावा. सांघिक कौशल्य झाले 11 धावा म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयाचं समीकरण असेल 26 धावा. त्याचप्रमाणे डॉक्टर गुरुगर साहेब यांच्या माध्यमातून जो संघ या सामन्यामध्ये या अंतिम सामन्यामध्ये गेले 1,000 रुपये सर्व पराजित म्हणजे उपविजेता संघ राहील त्याच्या आधी 500 रुपये. धन्यवाद साहेब या पारितोषिकासाठी. 12 धावा झाले एका चेंडूच्या समाप्तीनंतर. एकूण 2 धावा 9+1 एकूण 2 धावा आले. प्रेरित असेल या चेंडूवरती 14 धावा झाल्यानंतर आणि प्रेरित साठी संतोष पुरस्कार पाहायला मिळाला. संघासाठी रस्त्याने फायनल चालू ना हे नोंद भरे नाही ना फायनल चालू ना हो नाही काय बोलतो फलंदाज मात्र संतोष पुरस्कार बॅक टू द पाहुण्याला आता आईस वगैरे आहे. संतोष पुरस्कार सारखा फलंदाज या महान तीन सामन्यामध्ये थोडासा निराश आणि हताश करत माघारी करत याच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 किलोच्या समाप्तीनंतर 15 धावा या धावपलकाची दंडोर. अजूनही 22 धावांची गरज आहे येणाऱ्या उर्वरित चेंडूमध्ये विजयासाठी. 3 चेंडू झाले त्या
आउट केलं पटेल आले ते आपण पाहतो. या चेंडूवरती मात्र एक धाव एक्स्ट्रा कव्हरच्या रिजर्वमध्ये आपण का सजवला. एका धावेने सांघिक धावसंख्येमध्ये बदललेली सांघिक धावसंख्या 16 धावा पर्यंत पोहोचलाय संघ. रुपेश कुलकर सारख्या फलंदाजाला स्पार्किंगला आणणं जास्त गरजेचं आहे. नामेमध्ये माघारी पडतो. अजून एक धक्का महिनेवारी या संघाला 5 चेंडू झाले आणि सांघिक धावसंख्या स्थिर होती म्हणजे 16 धावा या धावफलकावरती. आपल्याला सुवर्ण अक्षरात 5 चेंडूंचा 7वे पर्व आहे आणि 7वे पर्व कोणता संघ आपल्या नावे करेल. सिंगल काढून संघ चांगले नाडे यांना हे जिंक्या गप बाईक पहिला चेंडूला सन्मान दिला जातोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल तुषारच्या माध्यमातून. या चेंडूवरती फक्त एक धाव आपण पाहतोय. तुषार मात्र एक गुणवान गोलंदाज आहे. मॅचचं महत्व जाणतोय कारण यानंतर पण नाही करणं हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. या चेंडूवरती सुद्धा एक धाव आपण पाहतोय. एक धावाने स्टार्टिंग मेंढ बदल राहील पण रुपेश कुलकरला मात्र आक्रमकरित्या खेळावं लागेल. 6 टीम विजेता बनायचं असेल तर एका बाजूने आक्रमण सुद्धा सुरू ठेवावं लागेल माहिती संघाला. यॉर्क केलाय अप्रतिम स्ट्रॅटेजी अप्रतिम योजना तुषारच्या माध्यमातून आपण पाहतोय. रोखलं फलंदाज रुपेश कुलकरला हा निर्धार चेंडू आला आणि हा निर्धार चेंडू अतिरिक्त दबाव सुद्धा घेऊन आपल्याला पाहायला 3 चेंडू झाले असतात. सांघिक धावसंख्या 18 धावा या बाबतीवरती क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण दबाव वाढत चाललाय. डिसिजन पेंडिंग आहे पण फक्त दाद मागली जाते. निर्णय देता येते यावरती सुद्धा नजर असतील. सर्व त्यांचं एकत्र येतात. खूप क्रुशियल डिसिजन असेल कारण हा निर्णय मॅच सुद्धा डिसाईड करू शकतो. विजयाचं समीकरण असेल म्हणजे येणारे 8 चेंडू 21 धावांची गरज. सांगितलं 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20 धावा या धावफलकावरती म्हणजे 17 धावांची गरज आहे ती म्हणजे विजयासाठी. येणारे 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. रुपेश कुलकर हा फलंदाज प्रत्यक्षाने सामन्याचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद राखणारा हा खेळाडू आहे. 3 षटकांचा 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण आहे ते म्हणजे 16 धावा. 16 धावा या कराव्याच लागतील. वेतेबा मायनेवाली या संघाला जर या जेतेपदावरती या महाविजेते पदावरती नाव कोरायचं असेल तर आयोजन ड्रामा आपण पाहतो. या महान 3 सामन्यामध्ये 6 चेंडू उर्वरित आहेत. विजयाची 16 धावांची गरज. कोणता संघ जिंकेल हा सामना? पाच चेंडू आहेत. पहिल्या चेंडू दबाव वाढत चाललाय. प्रत्येक चेंडूवरील दबाव वाढत चाललाय.
मायनस नाही तितकेच रन. मायनस नाही तितकेच रन. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. माहिती नाही अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला. आता मात्र 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येईल का? येणारे 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. रुपेश कोणकर जोपर्यंत अशा पद्धतीने चांगला गोलंदाज आहे. वाईट टिका होतस बिंदास खेळ मस्त मॅच मस्त जाणार होती. तू वाईट टिका तुला बसतं या बसतलो शेवटच्या 6 धावांची गरज आहे. याच प्रकारे सामना झाला होता. पिंडोली 5 रन दिले तरी हा डायरेक्ट निर्णय जाऊ नको. 5 रन जिंकले कसे आपण सगळे सामना पाहिला होता. शेवटच्या चेंडूमध्ये 5-6 धावांची गरज होती. रुपेश कोणकर बॅटिंग केला होता आणि त्याने तो षटकार ठोकला होता. शेवटच्या चेंडूवरती पिचिंग करू घेऊन पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळेल का रुपेशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू झेंगासून गेलो असतो गेलो कशी योगेश राहुल दादाचं नियोजन आईश्वर गेला. राजेश राहुल